नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बाप्पांना आवडणारे मोदक बनवणार आहोत। हे मोदक मऊसूत बनतात आणि खाण्यासाठी म्हणाल तर अगदी पेड्यासारखे लागतात आणि बनवायला म्हणाल तर 10 मिनिटाच्या आतमध्येच बनवून तयार होतात। चला तर वेळ ना वाया घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण साहित्याचे प्रमाण बघून घेऊयात। इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलं। वजनीप्रमाणे म्हणाल तर 200 ग्रॅम आहे आणि त्याच्या अर्धा कप मी दूध घेतलं। दूध मी इथे घट्टच घेतलेलं आहे। नंतर 3 चमचे पिठी साखर घेतली। इथे थोडे पिस्त्याचे तुकडे घेतले, बदामचे तुकडे घेतले, वेलची पावडर अर्धा चमचा घेतली आणि 1 चमचा साजूक तूप। आता आपण गॅस चालू करू आणि लगेचच यामध्ये आपण दूध घालून घेऊया। त्याच सोबत आपल्याला इथे मिल्क पावडरही टाकायचं। उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही मिल्क पावडर टाकली तर तुमच्या मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होतील। असं होऊ नये म्हणून दूध गरम होण्याच्या अगोदर या मिश्रणाला व्यवस्थित सतत हलवत आपल्याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर हे बघा मिश्रणाला उकळ आली। आता लगेच आपण याच्यामध्ये 3 चमचे साखर टाकायची आहे। इथे पिठी साखर घेतली मी। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी व जास्त करू शकता। मिल्क पावडर गोड असल्यामुळे मी इथे पिठी साखरेचा वापर कमी केला। जर तुमचं मिल्क पावडर कमी गोड असेल तर तुम्ही पिठी साखर वाढवू शकता। आता ह्या पिठी साखरेला मिश्रणामध्ये व्यवस्थित हलवून घेऊयात। पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण साजूक तूप घालून घेऊया आणि लक्षात ठेवा पूर्ण प्रोसिजर ही आपल्याला मंद आचेवरतीच करायची आहे, जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही किंवा चिटकणार नाही। जर तुमची कढई इथे नॉनस्टिक असेल तर खूपच छान, पण जर तुमची कढई इथे ॲल्युमिनियमची असेल तर तुम्हाला सतत हलवत राहावं लागेल। तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पिस्ता आणि काजूचे काप टाकून घेऊया। हे ऑप्शनल आहे, असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल। आता ह्या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत घट्टसर गोळा होईपर्यंत परतून घ्यायचंय। हे बघा तुम्ही पाहू शकता असा आपला घट्टसर गोळा बनला आहे। मला इथे साधारण 7 ते 8 मिनिटं लागले। आता ह्या स्टेपला आपण इथे गॅस बंद करूया। आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया। वेलची पावडर टाकल्यामुळे आपल्या मोदकांना छान स्वाद येतो। आता याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आपल्याला इथे गॅस बंद असतानाच वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। आपलं इथे मिश्रण तयार झालं। आता आपण एका ताटामध्ये याला काढून घेऊ। हे मिश्रण आपल्याला आता 5 ते 6 मिनिटं रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं। 5 मिनिटं थंड झाल्यानंतर आपण यामधलं अर्ध मिश्रण घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बाजूला काढून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण यामध्ये 1 चमचा कोको पावडर टाकून घ्यायची। मी इथे डार्क चॉकलेट कोको पावडर घेतलेली आहे। कोको पावडर तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल। हे कोको पावडर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। हे बघा एकजीव झाल्यानंतर अशा प्रकारे आपला चॉकलेट गोळा तयार होतो। आता हा गोळा ताटामध्ये एका साईडला ठेवून ह्या दुसऱ्या मिश्रणाचाही आपल्याला असा चोळून गोळा बनवून घ्यायचा। हे बघा आपले इथे दोन्हीही गोळे तयार झाले, एक व्हाईट आणि दुसरा चॉकलेटचा तयार झाला। आता सर्वात अगोदर आपण हाताला व्यवस्थित तूप लावून घेऊया। आता व्हाईट मिश्रणाचा छोटासा गोळा तोडून आपल्याला हाताने वळत वळत असा लांब असा रोल करून आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने। हे बघा मी इथे चॉकलेटचेही तसेच रोल करून घेते। मी इथे सर्व लांब आकाराचे रोल करून घेतले। आता मोदकचा साचा घेऊन त्यामध्ये थोडंसं आपण तूप लावून घेऊया। आता एक व्हाईट रोल घेऊन आपल्याला अशा पद्धतीने ठेवून याला दाबून बाकीचा उरलेला तोडून घ्यायचा आणि त्याच्याच बाजूला चॉकलेटचा ठेवून व्यवस्थित दाबून घ्यायचा।
दुसऱ्या बाजूलाही आपल्याला चॉकलेट आणि नंतर व्हाईट लावून घ्यायचं. पहिले चॉकलेट लावायचं, कारण व्हाईटच्या बाजूला आपला चॉकलेट आला पाहिजे, तर तिथे आपल्याला चॉकलेट लावायचं, नंतर व्हाईट लावायचं. मी दाखवते त्या पद्धतीने. अशा पद्धतीने जर लावलं तर इथे आपल्या मोदकला छान चॉकलेट व्हाईटची डिझाईन तयार होईल. आता ह्या साच्याला बंद करून व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि उरलेलं मिश्रण थोडंसं काढून घ्यायचं आणि मागच्या साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आपल्या मोदकला छान आकार येईल. मग दाबून झाल्यानंतर आता उघडून बघूया. असं हलक्या हाताने आपल्याला मोदकला बाहेर काढायचे. तुम्ही पाहू शकता किती सहज मोदक निघतोय आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतोय. आता हा मोदक आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊ. मी ज्या पद्धतीने मोदक दाखवले त्याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात. बनवताना लक्षात ठेवा की आपले हे चॉकलेट आणि व्हाईटचे लेयर छान आले पाहिजे आणि कळ्या छान दिसल्या पाहिजे. याला व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपला दुसराही मोदक इथे तयार झालेला आहे. असेच आपण सर्व मोदक बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व मोदक बनवून तयार झाले. मी जेवढं प्रमाण सांगितलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये माझे इथे 12 मोदक तयार झाले. तुम्ही बघू शकता आपले सर्व मोदक इथे दिसायला किती सुंदर दिसत आहेत. ह्या मोदकमध्ये चॉकलेट आहे म्हणून लहान मुलांना बाप्पांचा प्रसाद म्हणून खूप आवडेल. मी तुम्हाला इथे एक मोदक तोडून पण दाखवते. तुम्ही बघू शकता आपले मोदक इथे किती मऊसूत झालेत, अगदी पेड्यासारखे झालेत आणि हे मोदक तोंडात टाकताच विरघळतात, टाळूला अजिबात चिटकत नाही. तुम्ही हे बाप्पांचे मोदक घरी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये.